आता राज्यातल्या राजकीय घडामोडींचा धावता आढावा। आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते। राज्यपाल अभिभाषण होणार तसंच शोक प्रस्ताव मांडला जाणार। 6 मार्चला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार। नाशिक महापालिका स्थायी समिती सभापतीची निवडणूक बुधवारी होणार आहे। आज अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडणार आहे। भाजपचे 3 जण स्थायी समिती सभापती पदासाठी इच्छुक आहेत। शेतकऱ्यांसाठी जागतिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे। जगातल्या बँक आणि जगातल्या काही महत्त्वाच्या संस्थांसोबत आम्ही करार केलेत। 30 लाख शेतकरी महाविस्ताराच्या माध्यमातून जोडले गेले। शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत माहिती दिली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली। अजित पवार यांच्या अपघाताबाबत फडणवीसांनी भाष्य केले। अपघाताची सीबीआय चौकशी होणार। व्हॉइस रेकॉर्ड डेटा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। व्हीएसआर कंपनीचं पूर्ण ऑडिट सुरू आहे अशी माहिती फडणवीसांनी दिली। राज्यातल्या 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली। अल्पसंख्याक शाळा प्रमाणपत्र प्रकरणी चौकशी सुरू आहे असं फडणवीस म्हणाले। विधानसभा अध्यक्षांवरच्या राऊतांच्या टीकेला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले। रोज उठायचं आणि काहीतरी आरोप करायचं हे काही जणांचं काम आहे असं फडणवीस म्हणत त्यांनी राऊतांना नाव न घेता त्यांच्यावर टोला लगावला। विरोधकांच्या लाडकी बहिणीवरच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले। लाडकी बहीण योजना सुरू करण्याचं धाडस आम्ही केलं असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। राहुल गांधी परदेशात देशाची बदनामी करतात अशा शब्दात राऊतांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं। राहुल गांधींना लोकसभेतून बाहेर काढण्याचा डाव असल्याची टीका संजय राऊतांनी केली होती। केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भरघोस निधी देण्यात आलाय। केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या निधीमध्ये 20,000 कोटींची वाढ झाली। महाराष्ट्राला केंद्राकडून 98 कोटींचा निधी मिळणार आहे। दाओसमध्ये 30 लाख कोटींचे करार झालेत। या करारासंदर्भातली सर्व माहिती सभागृहात देणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। अजित पवार यांनी अर्थसंकल्पात 500 कोटींचं एआय मिशन सुरू केलं होतं असं फडणवीस म्हणाले। शेतकऱ्यांसाठी एआय ॲपची निर्मिती करण्यात आल्याची देखील माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। विरोधकांच्या पत्रामध्ये व्याकरणाच्या चुका आहेत असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला। शिवाय विरोधकांच्या पत्रामध्ये पवार गटाच्या माजी आमदाराची सही आहे यावरून सुद्धा फडणवीसांनी विरोधकांची खिल्ली उडवली। सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये सरकारची कोणतीही गुंतवणूक नाही असा आरोप भास्कर जाधवांनी केला। त्यावरून जाधवांनी अभ्यास करून बोलावं असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं। विमान अपघाताच्या चौकशीसाठी पत्र दिले। अजित पवार अपघात प्रकरणी सुनेत्रा पवार यांनी ही माहिती दिली। आम्ही सुधारणार नाही हे विरोधकांनी सिद्ध केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला। बीड इथल्या वस्तू आणि सेवा कर विभागात कार्यरत असलेल्या सचिन जाधवर यांनी 16 जानेवारी रोजी आत्महत्या केली। जाधवर यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती। जाधवर यांच्या कुटुंबियांची प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतली। तुम्हाला न्याय मिळेपर्यंत मी तुमच्या पाठीशी आहे असं आश्वासन आंबेडकर यांनी जाधवर कुटुंबाला दिलं। महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये एआय नीती लागू करण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली। यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। देशातलं पहिलं राज्य एआय नीती लागू करणारं राज्य असेल। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली। विरोधकांच्या बैठकीला शरद पवार गटाचे आमदार गैरहजर होते। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये विसंगती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। भास्कर जाधवांनी अजित पवारांच्या अपघातावर शंका उपस्थित केली। अजितदादांच्या अपघातावर सरकारची भूमिका संदिग्ध आहे असा आरोप जाधव यांनी केला। सरकार भ्रष्टाचाराच्या दलदलीत गुंतलेलं आहे। भारत अमेरिका करार हा शेतकरी आणि मच्छीमारांच्या विरोधातला आहे। कर्जमाफी देतो पण कर्जमाफीचं नाव नाही अशी टीका भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर केली। कर्जाचं खापर लाडक्या बहिणींवर फोडलं जाते। महाराष्ट्र प्रचंड लुटला जातो। कमिशन घेऊन कामं दिली जात आहेत अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली।
कोट्यवधी खर्च करून बनवलेल्या मेलोडी रोडचा फायदा काय? आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारला हा सवाल विचारला. स्लॅब पडून मृत्यू, जीवाची किंमत 5 लाख रुपये ऐका असं म्हणत मुरुडमधल्या मेट्रो दुर्घटनेवरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधलाय. मेलोडी रोडचा फायदा काय असा प्रश्न देखील त्यांनी विचारला. विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीने सरकारवर घणाघात केलाय. विरोधी पक्षनेते पदाची सरकारला इतकी भीती का असा सवाल आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांबद्दल सरकारला काही वाटत नाही. राज्यात कुठेही हमीभावाने खरेदी केली जात नाही. केवळ घोषणा होतात आणि जनतेची फसवणूक होते अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. पुण्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद झाली. मात्र पुण्यातल्या काँग्रेस भवनात हर्षवर्धन सपकाळ येणार म्हणून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. काँग्रेस आणि भाजपमध्ये झालेल्या राड्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पहिल्यांदाच पुण्यात येणार असल्यानं काँग्रेस भवनला छावणीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये विदर्भ जनसंकल्प लॉंग मार्च काढण्यात आला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं इतवारी परिसरातल्या शाहीद चौक ते महाल इथल्या चिटणीस पार्कपर्यंत हा लॉंग मार्च काढण्यात आला. AI फॉर ॲग्री 2026 जागतिक परिषदेचं आणि गुंतवणूक शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्र शासनाचा कृषी विभाग, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, जागतिक आणि राष्ट्रीय भागीदारांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम आयोजित केला. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. अंबादास दानवे यांनी महावितरण आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. भाजपनं दानवेंचे आरोप फेटाळले. महावितरणकडून काम अपूर्ण ठेवलेल्या कंपन्यांना निधी दिला नाही आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप हा बोगस आहे असं भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हणत दानवेंच्या आरोपांना उत्तर दिलं. कलिना इथल्या जमीन अदानी यांना दिली गेली आणि हवामान खात्याचं ऑफिस पनवेल इथं गेलं याबद्दल अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित करणार असं सुनील प्रभू यांनी म्हटलं.